तर बघा आपल्याला सकाळ सकाळ जाळून घ्यायचं काम लागले. थांबा, व्लॉग मध्ये काय इंटरेस्टेड आहे तुम्हाला सांगतो पुढं, तर इंट्रो तर घेऊ द्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आपण चाललो होतो दीदीला आणायसाठी खोडबावला. मग काय रस्त्याने चालताना थोड्याशा क्लिप्स घेतल्या. खुडबाव मधून दीदीला घेऊन आपण चाललो होतो आता पारगावला. नेमकं हे गलांडवाडीत रस्त्याचं काम चाललं होतं. पारगाव मध्ये पहिल्याने येऊन पेटपूजा करून घेतली. थोडं सामान राहिलं, सामान वरून घेतलं. मग काय सामान घेऊन आलो आपण डायरेक्ट मिठाई घ्यायला. सांगा तुम्हाला कोणची मिठाई आवडते, याच्यातली पाठवून देतो. मग काय उचलली पिशून, म्हणलं चला आता घरी, लय वेळ झाली इकडेच फिरतोय. आपल्या स्प्लेंडरची सर्व्हिसिंग राहिलेली म्हणून तिचा पण आवाज वेगळा येत होता. घरी येऊन बघतो तो काय मोकार फळ आहेत खायला. ते म्हणले ते फळं राहून दे, खायचं पहिल्याने डेकोरेशन करून घे. मग काय यांना फुलाच्या पाकळ्या काढायला लावून आपण आलो डायरेक्ट चिचाचा पाला काढायला. थांबा, पुढे कळलं ना चिचाचा पाला काढायला लागतोय. आपल्या चिचाला फक्त पालाच नाही बरं का, चांगले चिचा पण लागले तर. मग काय घेतला पटापटा पाला तोडून आणि घेतला गोणीत भरून. पाला तोडून तर कटाळू, म्हणलं बस झालं आता एवढंच. मग काय पाला घेऊन चाललो आपण डायरेक्ट घरी. डेकोरेशन साठी बघा एवढे फुलं आणलेत आपण. एवढ्यात आपल्याला घरचे म्हणतात काय नसतं, व्हिडिओ काढतो डेकोरेशन करू लाग. मग काय आपण पण डेकोरेशनला हातभार द्यावा म्हणलं. इंस्टाचा ट्रेंड जरी संपला असेल तरी आपल्या इकडे ट्रेंड अजून चालू होता बघा. फायनली आपण एवढा पाला काढलाय आता. आपल्या घरी छोट्याच्या मोकळ्याचं आगमन होतं, त्यामुळे एवढं डेकोरेशन चालू होतं. ह्या पांढऱ्या फुलाचं नाव काय, एकदा कमेंट करून सांगा भाऊ, आपल्याला तर काय माहित नाही भाऊ. हा, आणि एवढा आपल्याला चिचाचा पाला डेकोरेशन साठी लागत होता बरं का. शेवट जुगाडी लोक आपण. मग काय आपल्याला पण डेकोरेशन झाले अनुभव असले का आपण पुढाकार करत होतो. ट्रेंडचं गाणं आता जुनं झालं म्हणून आपण नवीन गाणं शोधलंय बघा. म्हणलं बस झालं आता टाइमपास. बघा तुमच्या भावाला डेकोरेशनचा अनुभव नसला तरी क्वालिटी डेकोरेशन केले का नाही. मग काय फायनल डेकोरेशन पूर्ण झालंय. कसं वाटतं एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुमच्या भावाने थोड्याशा क्लिप्स घेतल्या. इंस्टाचा ट्रेंड व्हायरल होण्यामागं आपल्या छोट्या दीदीचा मोठा हात आहे बरं का. आमचा रांगोळी एक्सपर्ट कसा आहे बघा, नुसतंच सांगतो, काय करत तर नाही. फायनली कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी तर तुमच्या भावाला डायरेक्ट फोटोग्राफरच केलता बघा. मग काय आपला व्हिडिओ लावला छोट्या भावाला काढायला. कार्यक्रम उरकून आपण थोडेसे व्हिडिओसाठी अनेक क्लिप्स घेतल्या. आता तर फक्त शूट चाललाय, अजून अख्खा व्हिडिओ एडिट करून द्यायचाय. त्यामुळे आजच्यासाठी वास एवढंच. तर मित्रांनो, व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.